नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ग्रामीण कट्टामध्ये. राजधानी दिल्लीमध्ये गृहमंत्री अमित शहा यांचं कार्यालय आहे. इथेच 9 जानेवारी रोजी मोठा राजकीय गोंधळ झाला. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी अमित शहा यांच्या ऑफिस बाहेर जोरदार आंदोलन केलं. या आंदोलनात डेरेक ओब्रायन, महुआ मोइत्रा आणि शताब्दी रॉय हे खासदार होते. आंदोलन वाढल्यानंतर दिल्ली पोलीस येथे पोहोचले आणि आंदोलन करणाऱ्या खासदारांना हटवण्यात आलं. यावेळी महुआ मोइत्रा आणि डेरेक ओब्रायन यांना ताब्यात घेण्यात आलं. यानंतर तृणमूल काँग्रेस आणखी आक्रमक झाली. पक्षाकडून आरोप करण्यात आला की हा लोकशाहीवर हल्ला आहे. पण हा सगळा प्रकार इथंच थांबलेला नाही. यांच्या आदल्या दिवशीच म्हणजे 8 जानेवारीला कोलकात्यामध्येही मोठा गोंधळ झाला. ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचालनाने पश्चिम बंगालमध्ये छापे टाकले. या छाप्यांमुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी संतप्त झाल्या. ममता बॅनर्जी थेट रस्त्यावर उतरल्या आणि ईडीच्या कारवाई विरोधात आंदोलन केलं. मुख्यमंत्री स्वतः आंदोलनात उतरणं हे फार क्वचित पाहायला मिळतं. ममता बॅनर्जी यांचा आरोप आहे की केंद्र सरकार ईडीचा वापर करून तृणमूल काँग्रेसला लक्ष्य करत आहे. याच कारणामुळे कोलकात्यापासून दिल्लीपर्यंत तृणमूल काँग्रेसची आंदोलन वाढली. दरम्यान हे प्रकरण आता हायकोर्टात पोहोचलं आहे. ईडीच्या कारवाईवर सुनावणी सुरू आहे. या सगळ्या घडामोडीमुळे एक मोठा प्रश्न चर्चेत आला आहे की पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होणार आहे का? काही ठिकाणी अशा चर्चा सुरू आहे. मात्र यावर अद्याप कोणताही अधिकृत निर्णय आलेला नाही. एकीकडे ईडीची कारवाई, दुसरीकडे ममता बॅनर्जीचा विरोध आणि दिल्लीत खासदाराचं आंदोलन, या सगळ्यामुळे पश्चिम बंगालचं राजकारण तापलेलं आहे. आता पुढे काय होणार, हायकोर्ट काय निर्णय घेणार आणि केंद्र सरकार पुढचं पाऊल काय उचलणार, हे सगळं लवकरच स्पष्ट होईल. तोपर्यंत बघत रहा ग्रामीण कट्टा. धन्यवाद.